नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघायला मिळतील आणि तुम्हाला हे सगळं आवडत असेल तर नक्की ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कच्च्या केळ्याचे तुम्ही जर वेगवेगळे पदार्थ बनवत असाल तरीसुद्धा वेगळी चव मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच बघा. मी यात तुम्हाला काय करायचं ते सांगणार आहे. तर त्यापूर्वी ही कच्च्या केळी जी आहेत घट्ट प्रकारे घेतलेली आहेत आणि याची आपण सालं काढून घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा. आणि हिरवटपणा जो असतो सालीचा तो सगळा याच्यातला काढून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला थोडीशी ती काळपट पण दिसतील कारण ही लगेचच काळी पडतात. तर तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर या पद्धतीनं अर्धी अर्धी केळी आधी कापून घ्या आणि नंतर ती सोलून घ्या. हिरवं साल पूर्णपणे काढून घ्यायचं आणि त्यानंतर या प्रकारे त्याचे दोन भाग करायचे उभे आणि नंतर मग आपण जसे बटाट्याच्या काचऱ्या चिरतो त्याप्रमाणे अशा पातळ काचऱ्या करून घ्यायच्या. आणि केळं मात्र हे चिरल्यानंतर पाण्यात ठेवायचं कारण नाहीतर मग हे काळं पडतं. तर आपले इथे ही भाजी चिरून झालेली आहे. या प्रकारे अर्ध किंवा आपल्याला म्हणजे मग अशी जसं एक चीर उभा आपण दिला त्याचप्रमाणे दोन चीर जर आपण अधिक चिन्हासारखे दिले तरीसुद्धा आणखीन छोटे छोटे तुकडे त्याचे करता येतील. तर इथे चव वाढवण्यासाठी तुम्हाला मी जे सर्वात प्रथम म्हटलं की वेगळी चव आहे तर वेगळ्या चवीसाठी इथे मी खोबरेल तेल वापरलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. इथे खोबरेल तेल वापरलं. तेल तापल्यानंतर मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि इथे लांब उभ्या चिरून म्हणजे एकाच बाजूने चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत अशा वापरलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर हळद घातली, हिंग घातला. आता आपण याच्यावर घालूया चिरलेली भाजी. कच्ची केळी आपल्याला नुसतीसुद्धा कच्ची खायला खूप छान लागतात. कधीतरी तशी खाऊन बघा. या कच्च्या केळीपासून कोशिंबीर आपण बनवू शकतो उपासासाठी. तर त्याची रेसिपी मी साबुदाण्याच्या व्हिडिओबरोबर दिलेली आहे आणि आणखीनही काही पदार्थ आहेत जे मी याच्यानंतर पोस्ट करेन. तर त्यासाठी नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि सातत्याने व्हिडिओज बघून घ्या. फोडणीला टाकल्यानंतर ही फोडणीमध्ये संपूर्णपणे मिसळून घ्यायची आणि त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं. 4 ते 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि छान शिजवून घ्यायची. लगेचच केळी शिजतात, याला वेळ लागत नाही. आणि भाजी साधी केली ना तरी खायला मस्त लागते. पोळीबरोबर छान लागते किंवा आमटी भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते. इव्हन तुम्ही नुसती ही ताटलीत घेऊन सुद्धा फक्त भाजी नुसतीच खाऊन बघा, ती पण छान लागते. कधी ते नाश्त्याला वगैरे सुद्धा आपण ही खाऊ शकतो आणि गरमागरम असेल तर वाह वाह मस्तच लागते. तर आता ही भाजी शिजल्यानंतर याच्यामध्ये मी इथे खोबरं घातलं. खोबरं जरासं जास्त घाला. काही भाज्यांना किंवा काही पदार्थांना काही घटक पदार्थ असतात ते जरा सढळ असताना वापरले तर चवीत खूपच छान फरक पडतो. इथे सैंधव मीठ वापरलं आणि त्याच्यानंतर आता पुन्हा हे ढवळून घ्यायचं. जर तुम्हाला खूपच सुकी सुकी वाटत असेल भाजी तर चमचाभर पाणी घाला आणि मोकळी करून घ्या. अन्यथा याला पाणी वगैरे काही वापरायची गरज नाही आहे. ही अशीच भाजी खूप छान लागते. पण आपण खोबरं घातलं आहे तर ते वाफवून घ्यायचं, नाहीतर भाजी लवकर खराब होऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खोबरं जर वाफवून नाही घेतलं तर भाजी लवकर खराब होऊ शकते. ही मात्र टीप लक्षात ठेवा. खोबरं वाफवून झाल्यानंतर आपली ही भाजी आता तयार झालेली आहे. आता आपण ही भाजी जेवणासाठी वापरू शकतो किंवा पोळी भाजी म्हणून खाऊ शकतो. चला तर मग पोळीबरोबर लगेच खाऊन पण घेऊ. याबरोबर तुम्हाला आवडत असेल तर गोडसर दही पण वापरा, खायला नक्की छान लागेल. तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील आणि भाजी पण आवडली असेल तर
तर जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे तुमच्या मैत्रिणींनासुद्धा अशा भाज्या बनवता